मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही याला देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ जबाबदार आहेत असं मनोज जरांगे पाटील नेहमी म्हणत असतात। पण एकदा सुद्धा त्यांनी शरद पवारांचं नाव घेतल्याचं ऐकिवात नाही। असं का? सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐनवेळी बहिष्कार टाकला, तो का आणि कोणाच्या सांगण्यामुळे? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी जरांगे पाटील प्रयत्न का करत नाहीत? सरकारने जे विधेयक मंजूर करून मराठ्यांना 10% आरक्षण दिलं त्याला सर्वोच्च न्यायालयात कोणी आव्हान दिलंय? यावर जरांगे पाटील कधीच का बोलत नाहीत? नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या YouTube चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या व्हिडिओवर कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर सध्या छगन भुजबळ यांचं विधान आणि त्यांची आज शरद पवार यांच्याशी झालेली चर्चा या दोन्ही बाबी चर्चेत आहेत। मराठा आरक्षण आणि ओबीसी कोटा यांच्यातल्या वादामुळे राज्यातलं सामाजिक वातावरण गढूळ झालं आहे, यात शंकाच नाही। पण याला नेमकं जबाबदार कोण? रोज नवीन आरोप करणारे जरांगे पाटील की त्यांना प्रति आव्हान देणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके की विविध पक्षातले राजकीय नेते जे आरक्षण मुद्द्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचं डावपेच रचत आहेत? असे प्रश्न जनतेला पडत आहेत। आश्चर्याची बाब पहा, जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेत नसतात तेव्हाच मराठा आरक्षणाचे मोर्चे आंदोलन डोकंवर काढतात। 2004 ते 2014 काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा मोर्चे निघाले नाहीत की उपोषण झाली नाहीत। 2014 ते 2019 भाजपा शिवसेनेचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा एक मराठा लाख मराठा असा सकल मराठा समाजाचे राज्यभर मोर्चे निघाले। 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या सरकारचा भाग होता तेव्हा असे मोर्चे किंवा उपोषण झाली नाहीत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शरद पवार सत्तेपासून दूर झाले आणि लगेच जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू झालं। त्यानंतर ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झाला। असं का होतं? मराठा समाजाला 10% आरक्षण मिळावं म्हणून शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलावून या संदर्भातलं विधेयक मंजूर केलं। आता महायुती सरकारच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलंय। हे आव्हान कोणी दिलंय? ॲडव्होकेट जयश्री पाटील आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते या पती पत्नींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं। हे दोघं कोण आहेत? त्यांचं नाव जरांगे पाटील कधीच का नाही घेत? त्यांच्यामुळेच तर 10% आरक्षणाचं घोडं अडलंय। सरकारने सरकारचं काम केलं, आता सरकारचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे, याला सरकार काय करणार? आणि दररोज नवनवीन डेडलाईन सरकारला दिल्याने हा प्रश्न सुटणार आहे का? महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नाहीये का? हे काही प्रश्न सामान्यांना सतावत आहेत। दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय, तर ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी विरोध केला म्हणून छगन भुजबळ टार्गेट होत आहेत। मराठा समाज हा काही गेल्या 10 वर्षात मागास झालेला नाहीये। मराठा समाज मागास असल्याचं अण्णासाहेब पाटील यांनी 1980 मध्ये सरकारला सांगितलं होतं, तेव्हापासून हा मुद्दा गाजतोय। राज्याने इतके मराठा मुख्यमंत्री पाहिलेत, एकानेही त्या मुद्द्याला गांभीर्याने घेतलं नाही। मग आत्ताच हा प्रश्न एवढा का चिघळला जातोय आणि समाजात दुही का निर्माण केली जाते? जरांगे पाटील यांनी अनेक राजकीय वक्तव्य केली आहेत, त्यामुळे आता त्यांच्या आंदोलनाला राजकीय वास येतोय असं काही जण म्हणत आहेत। हे खरं असेल तर जरांगे पाटलांना हे कोण सांगणार? मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे एकदम शांततेत पार पाडले आहेत, मग समाजात दुही निर्माण होत असताना या समाजातले महत्त्वाचे नेते विचारवंत शांत का बरं आहेत? शरद पवार हे राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत, समाजात अशी दुही निर्माण होत असताना ते कसे शांत बसू शकतात? खरं तर हा प्रश्न सुटावा आणि महाराष्ट्रातली विस्कटत चाललेली सामाजिक घडी पुन्हा बसवण्यासाठी त्यांनी सरकारला आणि जरांगे पाटलांना मार्गदर्शन करणं गरजेचं होतं। पण प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची सवय असलेल्या नेत्याकडून महाराष्ट्राच्या पदरी दुसरं काय पडणार? छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेऊन नेमकी हीच मागणी केली। महाराष्ट्र पेटतोय आणि पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने त्यात मध्यस्थी केली पाहिजे। आपण मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांशी चर्चा करू असं पवार म्हणाल्याचं छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितलं। बघूया शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणता पुढाकार घेतात। जर त्यांनी पुढाकार घेतला तर जरांगे पाटील यांची भाषणे आणि आंदोलनं मवाळ होतील की नाहीत हे पाहावं लागेल। महायुती सरकारने अधिवेशन सुरू असताना सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। या बैठकीचं आमंत्रण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनाही देण्यात आलं होतं, त्यांनी ते स्वीकारलं सुद्धा। असं असूनही ऐन बैठकीच्या वेळी बारामतीहून फोन आल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार केल्याचा आरोप पवारांचे एकेकाळचे उजवे हात
छगन भुजबळ यांनी केला आहे. हे खरं आहे का? असं असेल तर महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. कारण आरक्षणाचा प्रश्न हा चर्चेतूनच सुटणार आहे, राजकारण करून नाही. आज छगन भुजबळ हे शरद पवारांना भेटले आणि त्यांनी 1.5 तास चर्चा केली. अर्थात बाहेर माध्यमांशी छगन भुजबळ जे बोलले ते 100% खरं असू शकत नाही, कारण बंद दाराआडची चर्चा अशी बाहेर सांगायची नसते, असा राजकारणातला संकेतच आहे. काहीही असलं तरी शरद पवार सत्तेत नसताना आरक्षणाचं आंदोलन जोर धरतं. जरांगे पाटील कधीही शरद पवारांचं नाव घेत नाहीत आणि ते कायम फडणवीस आणि भुजबळ यांनाच दोषी ठरवतात. ही बाब मात्र सत्य आहे. यालाच म्हणतात राजकारण. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. जरांगे पाटील शरद पवारांच्या भूमिकेबाबत कधीच जाहीर वक्तव्य का नाही करत, यावर सुद्धा नक्की कमेंट करा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.